भोकर विधानसभेतील दान महर्षी दादाराव पाटील ढगे यांच्या वाढदिवसाचा खर्च टाळून स्वर्गवासीय संतोष मडकलवाड यांच्या कुटुंबियास 51,000 रुपयांची आर्थिक मदत। भोकर शहरातील नंदीनगर भागातील रोज मजूरदार युवक स्वर्गवासीय संतोष मडकलवाड यांचे दिनांक 17 सप्टेंबर 2024 रोजी गणपती विसर्जनाच्या दिवशी आकस्मिक निधन झाल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे भोकर शहरासह तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे। तसेच भोकर शहरातील नंदीनगर येथील नागरिकांनी भोकर विधानसभेतील दान महर्षी दादाराव पाटील ढगे यांना या घटनेची माहिती दिली असता दान महर्षी दादाराव पाटील ढगे यांनी आपल्या शुभचिंतकांना सूचना दिल्या की आज माझा वाढदिवस आहे, परंतु माझ्या वाढदिवसानिमित्त कसल्याही प्रकारे माझ्या छायाचित्र असलेले फोल्डिंग किंवा केक कापून वाढदिवस साजरा न करता या गोष्टींवरचा खर्च टाळून एक सामाजिक बांधिलकी जोपासत भोकर येथील स्वर्गवासीय संतोष मडकलवाड यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करत माझा वाढदिवस साजरा करण्यात यावा अशी सूचना दादाराव पाटील ढगे यांनी आपल्या शुभचिंतकास दिली असता दान महर्षी दादाराव पाटील ढगे मित्र परिवाराकडून शहरातील नंदीनगर भागातील स्वर्गवासीय युवक संतोष मडकलवाड यांच्या कुटुंबियास दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी भोकर विधानसभेतील काँग्रेस पक्षाचे युवा नेत्या इंजिनियर कुमारी दामिनीताई दादाराव पाटील ढगे यांनी सांत्वन भेट घेत मडकलवाड पीडित कुटुंबियास 51,000 रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली। दादाराव पाटील ढगे यांच्या शुभचिंतकांनी जे सामाजिक भावनेतून मडकलवाड कुटुंबियास 51,000 रुपयांची आर्थिक मदत केली त्याबद्दल नंदीनगर येथील नागरिकांनी दादाराव पाटील ढगे यांचे व त्यांच्या मित्रमंडळाचे आभार मानले। यावेळी इंजिनियर कुमारी दामिनीताई दादाराव पाटील ढगे, गोविंद पाटील ढगे चितगिरीकर, माधव पाटील ढगे, ओमकार ढगे, भगवान बाभुळकर, प्रसू पाटील डौरकर, माधव पाटील बोरगावकर, दीपक वरसेवार, अरविंद कदम मारतुळकर, राहुल अप्पा चौदंते, साहेब येल्लप्पा, पोटशेट्टी नकलवाड, गंगाधर नकलवाड, लक्ष्मण नकलवाड, व्यंकटेश जिंकलवाड, पत्रकार हिरे, अहमद भाई करखेलीकर, सिद्धार्थ जाधव यांच्यासह नंदीनगर येथील नागरिक उपस्थित होते। दादाराव पाटील ढगे एक सहानुभूतीची भावना बाळगून आणि आपले सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते जे त्यांच्यातर्फे दादाराव पाटलाचा वाढदिवस होता, पण वाढदिवस न करता पुष्पगुच्छ वगैरे कुठलंही न स्वीकारता जे इतरत्र खर्च करणार होते ते खर्च करण्याऐवजी एक गरिबीची जाण ठेवून एक सहानुभूती सांत्वन भेट देऊन दादाराव पाटील आणि आपले जे सर्व कार्यकर्ते आहेत यांच्यातर्फे फुल नाही फुलाची पाकळी घेऊन 51,000 रुपये देण्यात आले। तारखेला काल खिचडीचं वाटप केलं आम्ही 2:30 वाजता। तर संतोष तर त्यांना आलतं आमच्याकडं, भाऊजी म्हणले ते गणपती उचला म्हणले, पोलीसवाले आले तर ते करायला तर मग आम्ही काय केलं, मग 3 वाजता गणपती उचलल्या मग त्यानं हातपार केलं संतोषनं केलं की आम्ही वर गणपती ट्रॅक्टरवर हे करायला त्या वर करत आणि मग त्याला नेमकंच काय झालं काय नाही चक्कर येऊन पडलं की मग ते आम्ही त्याला लगेच उचलले तात्काळ उचललं की तिथंच मृत्यू झाला समजा लगेच। तर आम्ही हॉस्पिटलला यायला गेलो स्पंदनला गेले की तिथं मग डायरेक्ट म्हणजे डॉक्टर नभा आहे ना तिथंच एक झाला म्हणजे मृत्यू झाला म्हणजे मग इथून हलवा म्हणजे तुम्ही सरकारीमध्ये घेऊन जा हे घरी घेऊन जा भोकरचे नंदीनगर त्याचं नाव सांगतो संतोष शेषराव मडकलवाड आणि त्यांचं इथं घर नाही दार नाही काहीच नाही, त्यांची आई नाही वडील नाहीत कोणीच नाहीत, फक्त एक पत्नी आहे, त्यांची 4 मुलं होतं आणि त्याचे काय सोयरेदारी आता आमची नातेवाईक जवळचे समजा आम्हीच मदत केली समजा त्यांना। आपले ढगे साहेब पाटील त्यांचे आपलं गुणपती साहेब ते आणि त्यांची मुलगी आली आज आम्हाला काय तर फुलाची पाकळी दिली 51,000 रुपये 51,000 रुपये दिली 51,000 दिली बघा। त्यांचे तुरात आम्हाला कोणते कार्यकर्ते आले नाहीत भेटायला, कोणत्या BJPचे आले नाहीत, कोणते शिवसेनेचे आले नाहीत, कोणते राष्ट्रवादीचे आले नाहीत, कोणीच आले नाहीत बघा। फक्त ढगे पाट्याची मुलगी आली आम्हाला काय ना फुलाची पाकळी दिली 51,000 रुपये दिलेत त्यांची 2 पोस्ट बोलतो मी संपवतो। धन्यवाद।